मॅचला सुरुवात. अमोल खताळ करता नो बॉलच्या स्वरूपामध्ये वाचलेले पाहायला मिळालेत. समोरच्या दिशेला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. 2 धाबा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल 5 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. नो प्लस 1 वाईट आणि त्यानंतर 2. 5 धाबा झालेल्या आहेत. पूल केलाय. पाहावं लागेल फटका फसलाय का नाही. पृथ्वीराज गायकवाड बाद. इथे फलंदाजाचा कॅच पकडला अप्रतिम. पृथ्वीराज गायकवाड नावाचं वादळ घोंगावण्यापूर्वी शांत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 5 धावसंख्येवरती पहिला धक्का पृथ्वीराज गायकवाडच्या स्वरूपामध्ये टीम JS11 संघाला पाहायला मिळतो. नवीन बॅटर किरण काळे मैदानाच्या आतमध्ये, ज्याने पाठीमागल्या मॅच मध्ये 2 अप्रतिम षटकार ठोकलेत, तो किरण काळे लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. सत्यवान तांबवेने जे जाळं टाकलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलं गेलं. पृथ्वीराज गायकवाड बाद झालाय. अनेक खेळाडूंची ओळख खरं तर खऱ्या नावाने कमी पण टोपण नावाने जास्त पाहायला मिळते. त्यामधीलच एक नाव भुऱ्या आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. सत्यवान नावाने ओळख कमी, भुऱ्या नावाने ओळख जास्त असलेला सत्यवान गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला 5 अशी पाहायला मिळते. एक गडी बाद झालाय. पृथ्वीराज बाद झालाय तो म्हणजेच 2 धावसंख्येवरती वैयक्तिक. नवीन बॅटर किरण काळे लेफ्ट हँडेड बॅटर सत्यवान गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळेल. फटका फसलाय का पाहावं लागेल. फसणार नाही. बॉलला केलंय हुक. 6 धाबा बुक आलाय तो षटकार किरण काळेच्या बॅट मधून. 6 धाब्याने धावफलक पुढे. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा ही होगा. वेळ कितीही खराब असू दे, चर्चा मात्र माझ्या नावाची रंगेल. आणखीन एक फलंदाज बाद. पियुष झरक गोमेवाडी गावचा खेळाडू. अप्रतिम कॅच. लेदर बॉलचा अनुभव आणि त्याने इथे वापरला. आणि किरण काळे नावाचं वादळ पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. पहिला षटकार आणि दुसऱ्या बॉल वरती ईट का जमा पत्थर से टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं गेलं. आणि किरण काळे दुसरा धक्का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सत्यवान तांबवेच्या गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतो JS11 टीमच्या माध्यमातून. रोहन जगदाळे न्यू बॅटर. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के आपल्याला पाहायला मिळालेत. प्रतीक पवार थोडीशी रणनीती चुकली आहे म्हणावं लागेल. कदाचित निराशाने चेहऱ्यावरती स्पष्ट पाहायला मिळाले. षटक खूप लांबणीवरती गेला. सिंगल मिळाली. सिंगल नंतर अमोल ऑन दी स्ट्राइक. हो 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 क्लीन बोल्ड. अर्धा संघ जवळपास पहिल्या षटकामध्ये गारद केलाय. 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 12 धावा. 3 गडी बाद. 12 जास्त धावा जरूर खर्च झालेत, पण महत्वाच्या 3 विकेट पहिल्या षटकामध्ये मिळवल्यात. पृथ्वीराज गायकवाड मैदानाच्या बाहेर. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अमोल खताळ मैदानाच्या बाहेर. किरण काळे मैदानाच्या बाहेर. 3 धक्के आपल्याला पाहायला मिळालेत. आता या मॅच मध्ये प्रतीक पवार कशी गोलंदाजी करतोय पाहावं लागेल.
पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली राहिली, फलंदाजी खराब झाली टीम अर्जुन वॉरियर्स या टीमची. रोहन जगदाळे, व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने धावफलक पुढे. प्रतीक पवार गोलंदाजी मार्क वरती.